मराठी भाषा हे चाल करणं सक्तीच करण्यात आलेली आहे. परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिले की ज्यांना मराठी भाषा येते त्यांना आम्ही शिकवू, परंतु आता यावर वाद घालू नये. बरोबर आहे ना. आता एवढं प्रचंड प्रमाणावर जे आहे हा वर्ग आहे की ज्यांना म्हणजे जो महाराष्ट्रातला नाही, हे टॅक्सी चालवणारे, रिक्षा चालवणारे किंवा इतर ठिकाणी, आणि दुर्दैवाने ते अजूनही बरोबर ते मराठी शिकले, काही शिकले काही नाही. त्यावरून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय या लोकांना आता मराठी शिकवावं लागेल. काय काय तर काहीतरी एक योजना असतीलच ते. खरं म्हणजे माझं म्हणणं, हे सगळे जे गाड्या, ट्रक ड्रायव्हर, अमुक PWD मिनिस्टर तेव्हा पण सांगतात की यांचे पण एक 2-2 तासाचे हे जे कोर्स घेतले पाहिजे, की डाव्या बाजूने कोणी चालायचं, मधून कोणी चालायचं, जवळच्या बाजूने कोणी चालायचं. हे अनेक जे आहेत नियम जे आहेत ते नियम पाळतच नाही कोणी. तसंच या बाबतीत सुद्धा जे आहे आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि एक आहे की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात, गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये जातात तमिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठीत बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर शेफ सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काय मुद्दा का मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था करता येईल आपल्याला. कोण कोण सरदार होते, कुठल्या कुठल्या समाजाचे होते, ते का लढत होते, कोणाविरुद्ध लढत होते. इकडे हिंदू होते तर इकडे मुसलमान लढत होते, शिवाजी महाराजांना सपोर्ट करत होते. कदाचित तिकडे हिंदू सपोर्ट करत होते मुघलांना. म्हणजे ही लढाई, त्यांचं म्हणणं होतं, ही लढाई 2 धर्माची नव्हती. ही लढाई अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी महाराजांनी शस्त्र हातात धरलेलं होतं. पण महाराजांच्या स्वतःच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान होते. त्यांची बॉडीगार्ड 3 नेहमी मुसलमान असायचे. ज्यावेळेला रायगड बांधला आणि मंदिर बांधलं, तेव्हा जिजामातांनी सांगितलं आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मशीद कुठे आहे, ती मशीद समोरच बांधली महाराजांनी. तर ह्याच्या अशा ज्या अनेक गोष्टीवरून त्यांचं म्हणणं आहे की नक्की महाराजांचा हेतू काय होता. आता असं आहे ना, हा अभ्यास करून इतिहासातून त्याचा निषेध करून मांडण्याचा मुद्दा आहे. त्याच्यावर बाकीच्यांनी असं बोलावं आणि दमबाजी करावी, वरवर नुसतं आपलं काहीतरी वाचून, हे काही बरोबर नाही. आणि त्याचा बरोबर जे आहे एकनाथराव शिंदे यांनी जे आहे किंवा CM साहेबांनी कान टोचले ते बरोबर आहे. जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून काही दिवसांपूर्वी प्रचलित झाला. पोलिसांच्या अनेक ऍक्शन झाल्या. आता नाशिक जिल्हा भोंदूबाबांचा बालेकिल्ला म्हणून प्रचलित होतोय. निफाडमध्ये देखील एका महेशगिरीवर कारवाई झाली असल्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला. मी असं ऐकले ते तिकडे निफाडचं पण कोणाचं तरी पकडलेलं आहे. तर पोलिसांना चौकशी करू द्या डिटेल. मी पोलिसांना विचारतो नक्की काय आहे ते बघूया. या 1-2 लोकांमुळे जे आहे, आता नाशिक जे आहे पहिल्यापासून त्यांना आपण मंत्रभूमी म्हणतो. अनेक प्रकारचे जे आहेत इथे कुंभमेळा, वेगवेगळ्या प्रकारचे पार त्र्यंबकेश्वरपासून नाशिक वेगवेगळे आखाडे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे साधू संत सगळे हे राहतात. त्याच्यामुळे सगळे काही बदनाम होतात असं मला काय वाटत नाही. या असे काही नतदृष्ट निघतात काही काही लोक. ते काय कुठलं ते काय बाबा खरा आता लोकांना वाटतं ईशान्य काय मंदिर आहे, मंदिर म्हटल्यानंतर जातो माणूस पाया पडा. आम्हाला पण नेतात कुठं लोक. साहेब तुम्ही या रस्त्याने आलात ना, चल ना जरी नारळ फोडा ना. आता आम्हाला काय माहिती, आम्ही जातो नारळ फोडतो. तिथे कोणतरी बाबा असतो, ते बाबाही फोटो काढतो आणि तुम्ही फोटो काढता. आणि त्याला काय करायचं आम्ही? हां, पण त्याचा अर्थ काय सगळेच वाईट आहे अशातला भाग नाही. राजकारणामध्ये सुद्धा काही लोक असे वाईट निघतात, मीडियामध्ये सुद्धा निघतात, धार्मिक संस्थांमध्ये निघतात, मेडिकल प्रोफेशनमध्ये निघतात, शैक्षणिक प्रोफेशनमध्ये निघतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही काही वाईट गोष्टी निघतात. याचा अर्थ ते पूर्ण क्षेत्र बदनाम आहे
असं मी मानत नाही. अशोक खरात जो आहे त्याची कोठडी संपते 3 दिवसांची. आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाते. आता त्याची प्रकरणच एक एवढी निघत आहेत आणि प्रत्येक प्रकरणाला मग कोर्टामध्ये जाऊन पोलीस कस्टडी मिळते. त्याची प्रत्येक प्रकरणाची चौकशी म्हटल्यानंतर पोलीस कस्टडी मिळणार. पूर्वी त्याच्या ऑफिस बॉयने त्याचा भांडाफोड केला तर यावेळेस खूप काही आणखी व्हिडिओ समोर आणले. त्यामध्ये बरेच आपत्तीजनक व्हिडिओ पोलिसांचे आले. तर ते आहे आता हे खरं आहे. पोलिसांचं काम करू द्या आणि पोलिसांनी नेटानं काम केलं पाहिजे आणि जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्या सगळ्यांना जे आहे कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण खरं म्हणजे जे आहे ना, काही धार्मिक बाबा असतील ते चांगलेही काम करत असतील, पण या एका अशा काही गोष्टींमुळे जे आहे ना संपूर्ण ते सगळेच बदनाम होतात आणि त्यामुळे अशा ज्या प्रवृत्तीचे लोक जे असतील तर त्यांच्या बद्दल जे आहेत पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीनंतर काय त्यांना जे काही त्यांना सजा झालेली आहे ती सजा दिली पाहिजे.